हॅलो, नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत ब्रेड सँडविच. हे अगदी बनवायला सोपे व सहज आहे. तर ह्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य घेतलेलं आहे, ज्यामध्ये आहे ब्रेड, काकडी, पुदिन्याची चटणी, टमाटे, गाजर, उकडलेला बटाटा, मीठ, बटर, मायोनीज, सॉस, सॉसमध्ये पिझ्झा सॉस आणि आपला साधा जो टोमॅटो सॉस असतो तो घेतलेला आहे. आणि कृती कशी आहे ते पण मी व्हिडिओमार्फत दाखवलेली आहे. तर सर्वप्रथम ब्रेड घेणं, त्यावर पुदिन्याची चटणी लावणं, एक साईडला पुदिन्याची चटणी व दुसऱ्या ब्रेडवर मायोनीज लावायचं. त्याच्यानंतर ज्याला जसं आवडत असेल त्याप्रमाणे काकडी, टमाटा, गाजर, पनीर हे सर्व ठेवायचे. त्याच्यानंतर जे मायोनीजची जी पारी आहे ती त्याच्यावर ठेवायची. तवा गरम केलेला असेल तो मीडियम आचेवरच गरम करायचा. जास्त जर गरम झाला तर आतलं जे साहित्य आहे ते लवकर शिजत नाही व नुसतंच जे ब्रेड आहे ते फक्त असे करपट होतात, काळे होतात. सो ही कधी पण एक टिप आहे की जर तव्यावर करणार असाल तर कमी आचेवर होऊ द्यायचा. तर हे सर्व लावल्यानंतर मग तवा घ्यायचा, तव्यावर बटर सोडायचं. बटर थोडं मेल्ट झालं की मग त्याच्यावर एक एक करून कमी आचेवर हे जे सँडविच आपण बनवलेलं आहे ते छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायचं किंवा परतून घ्यायचं, जसं तुम्हाला आवडेल तसं. व ते झाल्यानंतर त्याला आपण वेगवेगळ्या, आता जर आपण बाहेर गेलो तर आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारे जसं की कोणी मध्य भागातून त्रिकोणी शेपमध्ये सर्व करतं, तर कोणी चौकोनी. तर चौकोनी जे करतात ना 4 भाग, तर ते खूप अगदी सोपे असतात खायलासुद्धा आणि हातात घ्यायलासुद्धा. सो मलाही ते आवडतं तर मी ते करते. तुम्हाला जसं आवडेल तुम्ही तसं करा आणि कमेंट, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.